नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्याचं भांडं आता सर्वांसमोर फुटणार आहे. प्रिया आणि अस्मिता दोघीही प्लॅन करतात की त्यांना अर्जुनच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खरं नसून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. अर्जुन आणि सायली दोघंही त्यावेळी कल्पनासोबत बाहेर गेलेले असतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन अस्मिता आणि प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जातात. दोघीही आता अर्जुनच्या रूममध्ये सगळीकडे काही पुरावा भेटतोय की काय हे शोधत असतात. अर्जुनच्या कपाटामध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा काही पुरावा आहे की काय हे त्या बघत असतात. जेव्हा कपाटामध्ये दोघीही फाईल शोधत असतात त्याचवेळी एक लाल रंगाची फाईल त्यांच्या हाती लागते आणि ज्या फाईलमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे ॲग्रीमेंटचे पेपर असतात. अस्मिता आणि प्रिया ते पेपर्स वाचणारच असतात, परंतु देवाच्या कृपेने त्याचवेळी सायली आणि अर्जुन तिथे येतात. सायली आणि अर्जुनला बघून अस्मिता आणि प्रिया तर खूपच घाबरतात, परंतु त्यापेक्षा जास्त घाबरलेले असतात अर्जुन आणि सायली. अर्जुन त्या दोघींनाही विचारतो की तुम्ही दोघी आमच्या रूममध्ये नक्की काय करताय आणि मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं तरीसुद्धा तुम्ही तेच करताय का. प्रिया आणि अस्मिता दोघीही खूप घाबरलेल्या असतात आणि घाबरलेल्या अवस्थेत अर्जुनला काहीही उत्तर न देता त्या तिथून निघून जातात. दोघींनीही लाल रंगाच्या फाईलमधलं काहीच वाचलेलं नसतं, परंतु पुढे जे होणार असतं त्याचा त्यांना अंदाजही नसतो. अर्जुन आणि सायलीला आता समजलेलं असतं की आपण कॉन्ट्रॅक्टचे ॲग्रीमेंट पेपर काही घरामध्ये ठेवू शकत नाही आणि ॲग्रीमेंट पेपर घरात ठेवणं किती जास्त धोक्याचं असणार आहे हे त्यांना आता समजलेलं असतं. अर्जुन सायलीला तसं बोलूनही दाखवतो की मिसेस सायली, आता काय आपल्याला हे ॲग्रीमेंटचे पेपर घरात ठेवता येणार नाही. आपल्याला आता ह्या पेपर्सची दुसरीकडे कुठेतरी विल्हेवाट लावायला हवी. सायली अर्जुनला म्हणते की सर, हॉस्पिटलमध्ये माझी एक मैत्रीण काम करते, मी एक काम करते, हे ॲग्रीमेंटचे पेपर मी तिच्याकडेच देते. सायलीचं म्हणणं अर्जुनला पटतं आणि मग आता अर्जुन आणि सायली दोघंही ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर तिच्याकडे देण्याचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी ॲग्रीमेंटचे पेपर्स हॉस्पिटलमध्ये सायली घेऊन चाललेली असते. ती तिच्या मैत्रिणीकडे द्यायलाच चाललेली असते आणि त्याचवेळी कल्पना आणि प्रताप देखील घराबाहेर निघालेले असतात आणि ते दोघंसुद्धा हॉस्पिटलमध्येच येत असतात, कारण कल्पना ही बाथरूममध्ये पडलेली असते आणि कल्पनाचा खूप पाय दुखत असतो, म्हणून प्रताप हा कल्पनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतो आणि सायलीच्या हॉस्पिटलमध्ये चाललेली असते त्याच हॉस्पिटलमध्ये कल्पना आणि प्रताप चाललेले असतात. सायली ही हॉस्पिटलमध्ये का आली असेल हा प्रश्न मोठा आता कल्पनाला पडतो की सायलीच काही आजारी आहे का, सायलीला काही त्रास होतोय का, अशी आता कल्पनाला काळजी वाटू लागते आणि मग सायलीचा पाठलाग करत कल्पना आता तिच्या मागोमाग जाते. कल्पना दाराच्या आडेच उभी असते. सायली तिच्या मैत्रिणीला, त्या नर्सला भेटलेली असते. तिच्या मैत्रिणीच्या हातात ती कॉन्ट्रॅक्टचे पेपर देते आणि तेव्हा तिची मैत्रीण तिला विचारते की सायली, हे कसले पेपर्स आहेत. सायली तिला सर्व सांगते की खरं तर हे माझे आणि अर्जुन सरांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत आणि ती तिला सांगत असते की अस्मिता आणि प्रिया आमच्या रूमची झडती घेत होते, त्यांच्या हाती ते पेपर्स लागलेच असते, परंतु देवाच्या कृपेने आम्ही तिथे आलो म्हणून आम्ही वाचलो, परंतु आता हे पेपर्स आमच्या घरात ठेवणं खूपच जास्त धोक्याचं आहे, त्याच्यामुळे हे मी तुझ्याकडे देतेय. तेव्हा तिची मैत्रीण सायलीला विचारते की अगं पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का बरं केलं. सायली तिला सांगू लागते की खरं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी आमच्या दोघांचीही मजबुरी होती. अर्जुन सरांना तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं, तन्वीसोबत काय, त्यांना कुठल्याच मुलीशी लग्न करायचं नव्हतं, परंतु त्यांच्या घरचे मात्र त्यांना खूपच प्रेशराईज करत होते. घरच्यांच्या दबावामुळे त्यांचंही घरामध्ये काही चालत नव्हतं आणि मलासुद्धा काहीही करून मधुभाऊंना सोडवायचं होतं आणि त्यावेळी मधुभाऊंच्या बाजूने लढणारा कुठलाही वकील सापडत नव्हता आणि अर्जुन सर मात्र ती केस घ्यायला तयार होते, परंतु अर्जुन सरांना एवढे पैसे देण्यासाठी माझ्याकडे त्यांच्या फीसचे पैसे नव्हते. तेव्हा अर्जुन सरच मला म्हणाले, अर्जुन सरांनीही माझी मजबुरी ओळखली आणि ते मला म्हणाले की खरं तर मलाही तुमची गरज आहे, मला लग्न करायचं नाही आहे आणि माझ्या घरचे माझे जबरदस्तीने लग्न लावून देत आहे, तर तुम्ही माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करा, मीही तुमची केस लढवून देतो, मी मधुभाऊंची केसही घेईल आणि मधुभाऊंना जेलमधून बाहेरसुद्धा काढेल, असा विश्वास मला अर्जुनने दिला होता, त्यामुळे मी हे लग्न करण्यासाठी तयार झाले. सायली जे काही त्या मैत्रिणीला सांगत असते तर सगळं काही आता कल्पनाने ऐकलेलं असतं आणि हे सर्व ऐकून कल्पनाला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. सायली तिच्या मैत्रिणीला सांगत असते की खरं तर मला माझ्या घरच्यांना फसवायला अजिबात चांगलं वाटत नाही, परंतु आता माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला आता फक्त 3च महिने राहिलेत आणि आमच्या मागे सायली आणि अस्मिता मात्र हात धुवून लागल्यात, त्यामुळे काहीही करून त्या आमचं हे गुपित शोधणार आहेत आणि आम्हाला सर्वांसमोर आमचं हे गुपितसुद्धा उघडं पाडणार आहेत
आणि म्हणूनच हे पेपर्स मी तुझ्याकडे सोपवते. आमच्या घरात जर हे पेपर्स कोणाच्या हाती लागले तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सायलीने अगदी मनमोकळेपणाने तिला सर्व काही सांगितलेलं असतं, पण कल्पनाने मात्र हे सर्व काही ऐकलेलं असतं. कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते. कल्पनाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा प्रकारे सायली आणि अर्जुनने सर्वांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक केली आहे, सर्वांसोबत खोटं बोललेत. तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिला हे देखील आठवत असतं की जेव्हा अर्जुन सायलीला लग्न करून घरात घेऊन आला होता तेव्हा तो कोणाचंच ऐकत नव्हता, फक्त सायलीचं ऐकत होता आणि सर्व घरच्यांसमोर त्याने फक्त सायलीची बाजू घेतली होती. त्याने तेव्हा घरात कोणाचीही बाजू घेतली नव्हती आणि सायलीला बायको बायको म्हणत त्याने घरामध्ये आणलं होतं. पूर्ण आजी जेव्हा सायलीवर इतकी नाराज होती तेव्हा सुद्धा अर्जुन सायलीसाठी भांडत होता. नंतर सायलीने सुद्धा हळूहळू करून सर्वांना एकत्र आणलं होतं, सर्वांची मनं देखील जिंकली होती. त्यानंतर सायली एक उत्तम सून सुद्धा बनली होती, घरात सर्वांची काळजी घ्यायची. आणि सायली जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा अर्जुनची काय दुर्दशा झाली होती, अर्जुन तिच्यासाठी किती रडत होता, याचा अर्थ हे सर्व नाटक होतं. त्यांनी फक्त आम्हाला हे दाखवण्यासाठी केलं आहे. ॲक्च्युली त्यांच्या मनातून त्यांना कधी वाटलंच नाही, त्यांनी मनातून कधी नवरा बायको एकमेकांना मानलं नाही. ते फक्त आमच्यासमोर नाटक करत होते की ते दोघं नवरा बायको आहेत. आणि मग कल्पनाला असं वाटू लागतं की सायली आणि अर्जुन आत्तापर्यंत जे काही वागलेत आणि जे काही बोललेत ते सगळं खोटं होतं. त्यांची प्रत्येक गोष्ट फेक होती. त्यांनी फक्त त्यांच्या लग्नाचा आमच्या सर्वांसमोर दिखावा केला. खरं तर त्यांचं लग्न खरंच नव्हतं. दोघांनीही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांशी लग्न केलं, परंतु घरातल्यांच्या मात्र सर्वांच्या भावना दुखावल्या. कल्पनाला अर्जुन आणि सायलीचा दोघांचाही खूप राग आलेला असतो आणि तिला हे देखील आठवत असतं की प्रिया आणि अस्मिता प्रत्येक वेळी घरात सांगण्याचा प्रयत्न करत होते की सायली आणि अर्जुनचं लग्न खोटं आहे, तुम्ही त्यांच्यावर विश्वास नका ठेवू. परंतु सगळ्यांनी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवलेला नाही आणि सर्वांनी विश्वास ठेवला ते अर्जुन आणि सायलीवर. आणि आज अर्जुन आणि सायलीनेच सगळ्यांना धोका दिला. कल्पनाने कधी अस्मिता आणि प्रियावर विश्वास ठेवला नाही, म्हणून आता कल्पनाला पश्चाताप व्हायला लागतो. सायली आणि अर्जुनने आता कल्पनाला एवढं हर्ट केलेलं असतं की आता कल्पना जेव्हा रस्त्यावरून जात असते तेव्हा आजूबाजूने गाड्या येत असतात, तिला कसलंही भान नसतं. परंतु सायलीला मात्र ह्या गोष्टीची भनकसुद्धा नसते की कल्पनाने तिचं सगळं बोलणं ऐकलंय. तर मित्रांनो, पुढील ट्विस्टमध्ये आपण पुढे काय होणार आहे हे बघणार आहोत, परंतु त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड आपण सिरीजमध्ये अपलोड करणार आहोत, त्यामुळे न चुकता ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड आपण सिरीजमध्ये अपलोड करणार आहोत, त्यामुळे न चुकता ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.